नमस्कार. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या सेशन्स मध्ये. मला शब्द नाही आहेत की आपल्याला किती महत्वाच्या गोष्टी आज समजून घ्यायला भेटणार आहेत. प्लस आजच्या या सेशन्स मधनं माझ्या गुरूंची एक विशेष कृपा तुम्हा सगळ्यांना भेटणार आहे. ज्यांना पण काही कुळाचे प्रॉब्लेम्स असतील किंवा काही कुळदोषांमुळे त्यांच्या आयुष्यात ज्या काही समस्या निर्माण झालेल्या असतील तर त्यासाठी माझ्या गुरूंचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांच्या जे कोणी उपस्थित आहेत या मीटिंग्सना त्या सगळ्यांना तो प्राप्त झालेला आहे. थँक्यू. सो आजचा विषय आहे की नवरात्र आणि उपवास. नवरात्रावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आज आपण नवरात्रात काही आपले जे काही कुळाचे दोष आहेत किंवा आपल्या कुळाशी आपली जी कोणी कुलस्वामिनी आहे तिच्याशी संबंधित आपण काय उपाय करायचे आहेत, काय गोष्टी पाळायच्या आहेत नवरात्रामध्ये, आणि थोडं कन्या पूजनाबद्दल आणखीन डिटेलिंग मध्ये आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण नवरात्रात जे कोणी उपास धरणार आहेत किंवा जे कोणी उपास अगदी निर्जळी उपास धरणार असतील किंवा जे पहिल्यांदाच सुरू करतात आहेत नवरात्रातले उपास किंवा नवरात्र एवढं काय विशिष्ट असतं, या गोष्टी आपण आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. दिसतंय सगळ्यांना? स्क्रीन दिसते? हो, दिसतंय हो सर. हो दिसते. ओके ओके. तर नवरात्र नियम. नवरात्रामध्ये अ, आता जर कोणी अनुभवत असेल की अगदी जास्त गरम म्हणजे जास्त उकाडा होत आहे, तर का ज्या वेळेला नवरात्र ज्या वेळेला सुरू होते आहे किंवा या चातुर्मासामध्ये जसं आपण समजून घेतलं की आषाढी एकादशी म्हणजे विष्णूची शयन एकादशी झाल्यानंतर या पृथ्वीचा जो काही कारभार आहे तो ती शक्ती ती आदिमाया सांभाळत असते. आणि ज्या वेळेला तिचं शारदीय नवरात्रामध्ये म्हणजे आगमन होणार असतं, या पृथ्वीवरती आगमन होणार असतं, तर ती तर शक्ती आहे, पराशक्ती आहे. तर तिची जी ऊर्जा आहे ती सहस्त्र सूर्यांसारखी आहे. त्यामुळे तिचं आगमन होण्याच्या आधी आपल्याला मरणाचं गरम म्हणजे उकाडा जाणवतो, एक प्रकारचा खूप हीट जाणवते पृथ्वीवर अचानकपणे. किंवा नवरात्रात 9 दिवस देखील आपल्याला एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा जाणवत असते, एक उकाडा जाणवत असतो. ह्याचं कारण काय आहे की कॉस्मिक एनर्जी आहे तिचा फ्लो अनंत पटीने त्या वेळेला पृथ्वीवर होत असतो. म्हणून आपल्या वेद शास्त्रांमध्ये धर्मामध्ये लोक नवरात्रीचे अनवाणी उपास करतात. हे अनवाणी उपास का करतात म्हणजे विदाऊट चप्पल घेतल्या तरी म्हणजे त्यांच्या पायात ना ती जमिनीमधली जी कॉस्मिक एनर्जी अनंत पटीने वाढलेली आहे, तिचा फ्लो अनंत पटीने होत आहे. तर तो तो कॉस्मिक एनर्जी आपल्या शरीरासाठी, आपल्या या आरोग्यासाठी, आपल्या शरीरातल्या ज्या काही समृद्धी देणाऱ्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या व्यवस्थित होण्यासाठी, आपले सेल्स व्यवस्थित होण्यासाठी, त्याची निर्मिती जर खराब झाली असेल, ब्लॉकेजेस असतील तर ते दुरुस्त होण्यासाठी तो फ्लो जास्तीत जास्त आपल्याला मिळावा म्हणून आपल्या पुराणामध्ये ऋषीमुनींनी ह्याच्यामध्ये म्हणजे वेदशास्त्रांमध्ये निर्जळी उपास करायला सांगितलेले आहेत, उपास करायला सांगितलेले आहेत किंवा अनवाणी चाला, नवरात्रात अनवाणी चाला असं म्हणालेले आहेत. का तर त्याच्या मागे हे सायन्स आहे, जेणेकरून आपलं भलं व्हावं, आपल्या शरीराला जास्तीत जास्त स्वस्थ ठेवता यावं, समृद्ध ठेवता यावं. सो हे कारण आहे की नवरात्रात अनवाणी उपास करतात. आता प्रत्येकालाच तर ते पॉसिबल नाही, परंतु ज्यांची सदिच्छा आहे या नवरात्रात उपास करायची, अनवाणी जे लोक चालणार आहेत त्यांनी ह्या गोष्टी जर समजल्या तर त्यांना आणखीन जाणीवेनी त्या गोष्टी
सहजरित्या करता येतात आणि त्याचे लाभ त्यांना अनंत पटीने भेटतात. आणि ह्याच्या मागचं जे सायन्स आहे ते त्याचं महत्व काय आहे हे सगळ्यांना कळावं म्हणून मी बोलतो. तर जे नवरात्रातले नियम आहेत, नवरात्रात नॉनव्हेज खाऊ नका. आता नवरात्रात नॉनव्हेज का खायचं नाहीये? कारण नॉनव्हेज हे आपल्या शरीराची जी कॉस्मिक एनर्जी आहे, जी हाय फ्रिक्वेन्सी आहे, ती लो करणारी आहे, ही गोष्ट आहे. कारण हा भाग मी परत कधी घेणार आहे. ऍक्च्युली याच्यावरती व्हिडिओ बनवला होता, परंतु लोकांचा त्याच्यात गैरसमज झाला आणि तेव्हापासून माझ्या सबस्क्रायबरचीच काही मिसअंडरस्टँडिंग झाली. परंतु लवकरच याचं मी क्लिअरिटी करणार आहे याबद्दल. तर नवरात्रात मांसाहार करू नका, जेणेकरून जी कॉस्मिक एनर्जी आहे त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ व्हावा. त्यामुळे सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा नवरात्रामध्ये. जे व्रत करत आहेत, ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसा झोपू नये. शक्यतो पलंगावरती किंवा गादीवर पण झोपायचं नाहीये, ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी. आता पलंगावर आणि गादीवर का झोपू नये? कारण बघा, जे कापूस पलंग असतो, कापूस असतो, हे एनर्जी सकर्स आहे. ज्या वेळे मी आधी पण ह्या नवरात्राच्या किंवा दिवाळीच्या अनेक व्हिडिओज मध्ये सांगितलेले आहेत, पैशांच्या व्हिडिओमध्ये, की आपल्या जे काही बेड्स असतात, उषा असतात, त्या 6 6 महिन्यांनी पिंजून घ्यायच्या असतात. वर्षभराने त्या बदलायच्या असतात. त्यांचं ते आयुष्य असतं. एका बेडचं 3 3 वर्ष आयुष्य असतं. 2 वर्षांनी तो बेड बदलायचा असतो कापसाचा, त्याच्या ठिकाणी नवीन घ्यायचा असतो, किंवा 6 6 महिन्यांनी तो पिंजून घ्यायचा असतो. का? कारण आपली शरीरातली एनर्जी त्या बेडमध्ये जमा झालेली असते. मग ती पॉझिटिव्ह असेल किंवा चुकीची, नकारात्मक असेल. मग काय होतंय की ती कॉस्मिक एनर्जी आपल्याला दिसत नाहीये, ती सर्व ठिकाणी फ्लो होते. म्हणजे जसं आता आपल्याला वातावरणात दिसत नाहीये की या वातावरणात एक्सरे आहेत, गामा रेज आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, रेडिएशन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज आहेत, सॅटेलाइट्स आहेत. त्याप्रमाणे ही कॉस्मिक एनर्जी नवरात्रात जी मल्टिप्लाय फ्लो होते, अगदी प्रचंड प्रमाणात फ्लो होते. त्याच्यामधनं या घरातल्या प्रत्येक गोष्टीचं ऑटोमॅटिकली शुद्धीकरण होते. कारण एव्हरीथिंग इज एनर्जी अँड एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू एव्हरीथिंग. हे मी प्रत्येक वेळेला बोलतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आहे आणि तो ऊर्जेचा जो स्तर आहे तो आपल्या कर्माने, आपल्या मानसिकतेने किंवा त्या ठिकाणी जे आपण एनर्जी व्हायब्रेशन बॅलन्स केलेलं आहे त्याप्रमाणे तो पॉझिटिव्ह किंवा चुकीचा होतो. तर नवरात्रात त्या गोष्टींचं शुद्धीकरण होतं. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. त्याच्यानंतर शक्य असल्यास विवाहित स्त्री पुरुषांनी एकत्र गादीवर झोपू नये. कारण कॉस्मिक एनर्जी पुन्हा आपल्या एकमेकांबद्दलच्या ज्या काही धारणा आहेत त्या काही एका दिवसात चेंज होणार नाहीयेत. त्या बरोबर असतील, चुकीच्या असतील. प्रत्येकाचं जे काही शरीर आहे ह्याला प्रकृती म्हणतात. म्हणजे ही प्रकृती म्हणजे ही आदिमाया आहे आणि त्या आदिमायेला त्या नवरात्रात विशिष्ट महत्व आहे. तिचं कार्य या चातुर्मासातलं फार मोठं आहे. आणि या पितृपक्षात जी काही वाईट शक्ती आहे त्या शक्तीला ती स्वतः बरोबर घेण्यासाठी ती आलेली असते. म्हणून नवरात्रामध्ये जे काही बळी देतात, बळी देण्याचे प्रकार असतात, तर ते देवीला देत नाहीत तर त्या वाईट शक्तींना देतात. मग ते कलकत्त्यात असो किंवा तुळजाभवानी जी आमची कुलस्वामिनी आहे, तिला जो मटणाचा नैवेद्य दाखवतो तो तिला नाही दाखवत, तो तिने तिच्या पायाशी जो महिषासूर ठेवलेला आहे, म्हणजे ती सगळी वाईट शक्ती, जो रक्तबीज आहे त्या बीजाचं ती सेवन करते आहे. का? कारण त्याच्यामधनं चुकीची निर्मिती फ्लो होऊ नये. ह्याचा अर्थ हा नाहीये की देवीला मांसाहार आवडतोय किंवा बळी हवा आहे. बळी हा वाईट शक्तीनं हवा असतो. आणि तो जे लोक निरागस असतात किंवा ज्यांची काही चुकी नसते, चांगल्या गोष्टी असतात ना, त्यांचाच नेहमी बळी जातो. जे निरागस असतात, मग ते प्राणी असो, जीव असो, लोक असो. आज आपण पाहतोय की समाजात वाईट लोक
चांगल्या लोकांचा बळी घेतात. त्याचप्रमाणे ती वाईट शक्ती निरागस जीवाचा बळी मागते. सो हे त्याच्या मागचं महत्व आहे. याचा अर्थ हे नाहीये की प्रत्येकाने ती गोष्ट करायची आहे. त्याच्या मागे एक सायन्स आहे, त्याच्या मागे पण काही गोष्टी आहेत. प्रत्येकाने फक्त त्या टायमामध्ये देवीची जास्तीत जास्त उपासना करायची आहे. ती आपल्या कुळाची उपासना करायची आहे. ते कसं आपण समजून घेऊया स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट, नवरात्रात घरात भांडण, क्लेश किंवा कुठल्याही प्रकारचे चुकीचे कर्म टाळण्याचा प्रयत्न करा. कुटुंब जर विभक्त असेल तर स्वतंत्रपणे नवरात्र सुरू करू शकता. म्हणजे ज्या लोकांनी पहिले एकत्र नवरात्र करायचे, काही कारणास्तव ते आज वेगळे राहतात आहे आणि मग त्यांना जर नवरात्र सुरू करायचे असतील तर ते करू शकतात. सो या पद्धतीने आपण नवरात्राचे नियम फॉलो करायचे आहे. याच्यावरती कोणाला काही प्रश्न आहे का? काय विचारायचंय? पुढे घेऊ. हॅलो. हा बोला. सर, नवरात्रीच्या उपवासात उपवास केल्यानंतर म्हणजे कुटुंब आपलं वेगळं असेल हा तर ते घट बसवतात. हा. ते बसवणं कंपल्सरी आहे काय? नाही, बघा, तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही बसवू शकता. कुटुंबातले जर बसवत असतील ना तर तुम्हाला वेगळं बसवायची गरज नाही. परंतु कुटुंबातला वारसा जर तुम्हाला चालवायचा असेल, म्हणजे तुमचा जर कुळाचार असेल, आता हं. कुठून आहे, सासरकडून आहे का माहेरकडून आहे ते पहिलं सांग. सासरकडून आहे का? सासरकडून. हा, मग हो, सासरकडून जर सासरकडून. त्याची जबाबदारी जर तुमच्यावरती असेल तर मग तुम्हाला ते बसवावं लागेल. हा श्रद्धेचा टाइम आहे. हा, तुम्हाला जर अगदीच शक्य नसेल, जर काही अडीअडचणी असतील कामामुळे, तर तुम्ही नुसती देवीची उपासना केली तरी चालेल किंवा उपास नुसते धरले तरी चालेल, तसंही चालेल. पण तुम्हाला असं म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये, पण म्हणजे टेन्शननी तुम्ही करत नाहीये किंवा तुम्हाला जमेल की नाही जमेल या शंकेने तुम्ही करत नाहीये, तर तसं काही नाहीये, बिंदास करा. कारण शेवटी काय आहे की आपण बघा, परमेश्वराची आपण उपासना कशी करतोय, देवीची आपण उपासना कशी करतोय, ह्याच्यामध्ये ती उपासनेची क्वालिटी बघते. कुठलाही परमेश्वर जे तुमचं श्रद्धास्थान आहे, तुमचे गुरु आहेत, तुम्ही आयुष्यात जे कर्म करताय त्याची जी काही उपासना उपासना म्हणजे पूजा, नामस्मरण, जे काही करताय ना, तर त्याच्यातला दर्जा दर्जा काय आहे ना, त्याला महत्व आहे. तुम्ही ते किती सोयी सुविधांनी करताय किंवा किती म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने करताय, अगदी काटेकोरपणे करताय किंवा अगदी मोठ्या स्वरूपात करताय, ते महत्वाचं नाहीये. त्याच्यामध्ये तुमची भावना काय आहे, तुमचा विश्वास काय आहे, तुमचं प्रेम किती त्याच्यातून व्यक्त होत आहे, ते सगळ्यात महत्वाचं आहे. समजलं? हो हो हो, समजलं. ओके. ओके, कंटिन्यू करू ना थँक्यू. पुढे? हा. तर हो. त्या पद्धतीने जर तुम्हाला जमत असेल तर करा, नाहीतर तुम्ही इतर गोष्टी पण आपण समजून घेणार आहोत आता, तर ते हे करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नवरात्रामध्ये कुलदेवतेचा दोष निवारणार्थ आणि प्रसन्न करण्याचे उपाय आपण आता थोडक्यात समजून घेऊ. आता नवरात्रामध्ये कुलदेवतेचं काय महत्व आहे बघा. प्रत्येकाची एक कुलस्वामिनी किंवा कुलदेवता असते आणि ही कुलस्वामिनी तिची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत कुठलीही शक्ती आपल्याला मदत करणार नाही आयुष्यामध्ये. हे समजून घ्या. म्हणजे एक छोटंसं उदाहरण मी नेहमी सांगतो, आज परत सांगतो, की जसं रामायणामध्ये निकुंभला देवी ही रावणाची कुलस्वामिनी होती आणि मग युद्धात होण्यासाठी मेघनाथाने तिची उपासना सुरू केली होती, तिचा यज्ञ सुरू केलं होतं. ते यज्ञ जर सफल झालं असतं तर निकुंभला देवीला रावणाचा विजय करणं हे
जरुरीचं झालं असतं, आणि तो जर यज्ञ सफल झाला असता तर मग कुलदेवतेच्या सामर्थ्याने रावण विजयी झाला असता. म्हणून विभीषणाने सांगितलं की तो यज्ञ तुम्ही भंग करून टाका, त्याचा नाश करून टाका. आणि त्याप्रमाणे हनुमंतानी तो यज्ञ सगळा नाश करून टाकला, आणि रावण त्याच्यामुळे मग हरला ते युद्ध. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आयुष्यात आपल्याला कुठलीही शक्ती जरी साथ देणार नसेल ना, तरी आपली जी कुलस्वामिनी आहे ना, ती जी शक्ती आहे ना, ती आपल्याला साथ देते 100%. मग आपल्या भाग्यात असो वा नसो, त्या कुलदेवतेला ती कृपा आपल्याला करावीच लागते. का? कारण आपण तिच्या डीएनए मधनं जन्म घेतलेला आहे, तिच्या डीएनए मध्ये आपली निर्मिती झालेली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे त्या कुलदेवतेची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याप्रमाणे आपली सुद्धा आयुष्यात रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपल्या कुलदेवतेची उपासना करणं सुद्धा जरुरीचं आहे. आपल्या कुलदेवतेचं वर्षातनं एकदा दर्शन घेणं, आपल्या कुलस्वामिनीची वर्षातनं एकदा ओटी जाणं, शक्य असेल तर नवरात्रात तिची ओटी जाणं, जर तुम्हाला माहिती असेल तर त्या ठिकाणी जाऊन, किंवा वर्षातनं एकदा जाऊन त्या कुलस्वामिनीचं दर्शन घेणं, तिची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेणं हे खूप जरुरीचं आहे. आयुष्यात त्या कुलस्वामिनीचा जे काही नियम आहेत आपल्या कुटुंबातले त्याचं पालन करणं, त्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करणं, तिची आराधना करणं, ह्याच्यामुळे आपल्याला विश्वातल्या सर्व शक्तींचा सपोर्ट मिळतो. कारण आपल्या डीएनएचं ते एनर्जी सेंटर आहे, ते ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच्यातनं संपूर्ण जी काही वीज आहे, म्हणजे जसं ट्रान्सफॉर्मर मधनं आपल्या घरात सगळी ती वीज येते, त्याप्रमाणे कुलदेवता ही आपल्या कुळाची, आपल्या उद्धाराची ते ट्रान्सफॉर्मर आहे. आणि विश्वातल्या सर्व देवतांची शक्ती, सर्व एंजल्स असो, जी काही शक्ती असो, ती त्याच्यामधनच आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे कुलदेवतेला पहिलं महत्व आहे आयुष्यामध्ये. तर या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी महर्षी व्यास यांनी देवी भागवतामध्ये या महापुराणाचा 27वा अध्यायात नवरात्र व्रताचे वर्णन केलेले आहे. आता काय आहे ते थोडक्यात पाहूया. महर्षी व्यास म्हणतात की नवरात्रामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशक्तीचा पाठ जर केला तर देवीची अनंत कृपा तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होते. तुमच्या कुळाचा जो काही प्रकोप आहे तो शांत व्हायला लागतो. तुमच्या कुळदोषामध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर व्हायला लागतात नवरात्रात जर तुम्ही दुर्गा सप्तशक्तीचा पाठ केला तर. आणि अशाच प्रकारे नवरात्रातच नाही तर आयुष्यभर आपण त्या कुलदेवतेचं कशी उपासना करायची आहे आणि नवरात्रात तिची अनंत कृपा कशी प्राप्त करून घ्यायची आहे याच्याबद्दल काही गोष्टी समजून घेऊया. दिसतंय का सगळ्यांना व्यवस्थित? ह्याच्यामुळे प्रॉब्लेम येत नाही ना? दिसतंय ना? मी दिसतंय बोलतोच आहे तोंडाने. हा, तोंडाने मी बोलतोच आहे, नाही तर मी हे ऑफ ठेवतो. असं काही नाही. ठीक आहे. तर दुर्गा सप्तशक्ती पाठ हा देवीला अत्यंत प्रिय आहे. म्हणून शक्य असल्यास रोज किंवा नवरात्रात यथाशक्ती कमीत कमी 7 पाठ करणं जरुरीचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे हा, कारण हे नवरात्र, दिवाळी, धनतेरस ह्या गोष्टीला एवढं महत्व आहे, एवढी हाय फ्रिक्वेन्सी असते ना, म्हणून गुजराती लोक ह्या गोष्टी काटेकोरपणे पालन करतात. आणि म्हणून बघा त्यांच्या आयुष्यात किती समृद्धी असते. एक नॉर्मल माणूस नवरात्र म्हणजे फक्त एन्जॉयमेंट, गरबा, थारो गर्भ मारो गर्भ असाच समजतोय, पण तसं नाहीये. नवरात्र ही उपासना करण्याची, सिद्धी प्राप्त करण्याची, कुलदोष निवारण्याची ही एक हाय फ्रिक्वेन्सी, एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते. सो या पद्धतीने आपण ते सप्तशक्तीचे पाठ करायचे आहेत. सप्तशक्ती जर जमत नसेल तर
देवी अथर्व शीर्ष किंवा ललिता सहस्त्रनाम याचा पाठ करायचा आहे किंवा ऐकायचं आहे. प्रत्येकाला संस्कृत जमणार नाहीये, म्हणून त्याचं युट्यूबवरनं डाउनलोड करून तुम्ही रोज ऐकायला जरी सुरुवात केली, रोज जसं शक्य असेल तसं, प्रवास करताना, घरामध्ये जेवण करताना, तुमचं वर्क करताना, तरी ते ऐकून ऐकून तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जात आहे, ते सबलिमिनल ऑफर्मेशनचं काम करत आहे आणि तुमच्या कुलदेवतेचा जो काही कोप आहे तो शांत व्हायला लागतो आणि तुमच्या आयुष्यातले जे काही अडथळे आहेत ते नष्ट व्हायला सुरुवात होतात. त्याच्यानंतर हे जर काही जरी जमलं नाही तरी रोज कुंजिका स्तोत्र वाचायचं आहे रेग्युलरली. यामुळे देखील काय होतं की हे सप्तशक्तीचे पाठ केल्याचंच पुण्य प्राप्त होतं. रोज जर कुंजिका स्तोत्र वाचलं, ऐकलं तरी. त्याच्यामुळे मी तर म्हणतो की ही सगळी स्तोत्र आहेत ना, एका काचेची बाटली घ्या पाण्याची आणि युट्यूब वरनं डाउनलोड करून ती स्तोत्र रात्रभर लावून ठेवा त्या पाण्याच्या बाजूला आणि सकाळी ते पाणी पिया किंवा दिवसभर तुम्हाला जसं पॉसिबल असेल तसं या प्रकारे ते वॉटर थेरपी, ते पाणी चार्ज करून घ्या या पवित्र दिव्य स्तोत्रांनी आणि ते पाणी पिया. बघा तुमच्या आयुष्यात काही वेगळाच फायदा तुम्हाला निर्माण होईल. आणि स्वतःहून म्हणायला लागला तर त्याचं देखील एक विशिष्ट महत्व आहे. परंतु ज्यांना हे पॉसिबल नाहीये तर त्यांना या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा आज टेक्नॉलॉजीद्वारे प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यानंतर तिन्ही सांजेला कुलदेवी पुढे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर दुर्गा शक्तीचा एक पाठ करायचा आहे. रोज पाठ करणं जर शक्य नसेल तर पौर्णिमा, अष्टमी, चतुर्दशी, प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा, अष्टमी, चतुर्दशी या वेळेला सेम करायचं आहे की दुर्गा सप्तशक्तीचा एक पाठ करायचा आहे संध्याकाळचा 8:30 ते 10:30 या टायमिंग मध्ये. 8:30 म्हणजे तिन्ही सांज आपल्याला वाटतं की 7:30च्या याच्यामध्ये तो प्रदोष काळ असतो. 8:30 ते 10:30 हा जो 6वा प्रहर आहे सूर्याचा, ह्याच्यामध्ये या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं की कुलदेवता प्रसन्न होऊन तिची विशेष कृपा आपल्या आयुष्यात प्राप्त व्हायला सुरुवात होते त्या ह्याच्याप्रमाणे. कारण मला याचे अनुभव आहेत ना, म्हणून तर तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी. सो या पद्धतीने आपण कुलदेवतेची उपासना करायची आहे. आता सप्तशक्ती पाठाबद्दल मी आणखीन एक गोष्ट रिकमेंड करतो तुम्हाला. हे दत्तावधूत यांचं दुर्गा सप्तशक्ती हे एक छोट्या स्वरूपातलं पुस्तक आहे. ज्यांना मोठमोठे सप्तशक्ती पाठ जमणार नाही आहेत बोलायला वाचायला, समजायला कठीण जाणार आहेत, त्यांनी दत्ता अवधूत यांचं दुर्गा सप्तशक्ती हे पाठ पुस्तक मिळतं. हे जर तुम्ही मुंबईला असाल तर तुम्हाला दादरला भेटेल, वनिता बुक स्टॉल मध्ये, आयडियल मध्ये भेटेल, गजानन बुक डेपो मध्ये भेटेल, किंवा तुम्ही नेटवरनं सुद्धा मागवू शकता, किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या लायब्ररीमध्ये पूजेच्या दुकानात मध्ये ग्रंथ वगैरे जिथे असतात तिकडे पण तुम्हाला इझिली हे अवेलेबल आहे. हे अतिशय वाचायला सोपं आहे आणि खूप प्रभावी आहे. दत्तावधूतांबद्दल मी काय सांगू की जे आजही असं म्हणतात की हिमालयात त्यांचं दर्शन होतं आणि त्यांना स्वामींनी आणि महावतार बाबाजींनी अनेक पुस्तकं लिहिण्याची साक्षात दर्शन देऊन त्यांना आज्ञा दिली होती आणि अनेक सिद्धींबद्दल आणि मानवी आयुष्याचे जे काही गूढ रहस्य आहेत त्याच्याबद्दल त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्याच्यातलंच हे एक दिव्य पुस्तक आहे. अतिशय सोपं मराठीत आहे आणि वाचायला खूप सोपं आहे, प्रभावी आहे. तर ज्यांना संस्कृत जमणार नाही त्यांनी हे पुस्तक मागवू शकता तुम्ही नेटवर. याच्यामुळे तुम्हाला म्हणजे एकतर सहजता पण भेटेल आणि जे काही तुमच्या आयुष्यात जी धमाल होणार आहे त्याचा अनुभव तुम्ही स्वतःच घ्या. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? हो सर. हा, कोणाला काही विचारायचं आहे? सर मला विचारायचं आहे, सॉरी मी विचारा. लेट जॉईन झाली. हा, विचारा ना.
तुम्ही जे सांगितले ना की संध्याकाळी 7:30चा जो टाइम असतो तो प्रदोष काळ असतो. हा, मग त्या काळामध्ये आपण देवाचा पाठ वगैरे नसतं करायचं का? नाही नाही, तसं नाहीये. काय असतं की म्हणजे जे सूर्याचे प्रहर असतात ना ते 8 प्रहर असतात. सकाळपासून 4 आणि संध्याकाळपासून 4. तर जो 7:30 ते 8:30 आहे हा प्रदोष काळ असतो. याच्यामध्ये म्हणजे ओके. असं म्हणतात की भगवान शिवशंकर स्वतःची हॉबी मेंटेन म्हणजे ते डान्स करत असतात, तांडव करत असतात, म्हणजे प्रसन्न अवस्थेत असतात त्यावेळेला केलेले पाठ. ह्याचं पण एक वेगळी फलश्रुती आहे. बघा आता इकडे जसे प्रश्न कुणाला हे करतात आहेत त्याच्यामुळे अनेक गोष्टी समजतात आहेत. हॅलो, आवाज येतोय का माझा? हो. ओके. हो, येतोय. हा, हा. तर त्याच्यामध्ये पण केलेली उपासना ही फार म्हणजे कमालीचा लाभ देते प्रत्येक याच्यामध्ये. हा, फक्त जो राहुकाल असतो ना, राहुकाल पण आपल्याला नेटद्वारे इझिली अवेलेबल होतो की रोजचा राहुकाळ किती असतो. त्या राहुकाळामध्ये कुठलीही उपासना करू नका, फक्त तुम्ही राहुकाळामध्ये. तर ह्या पद्धतीने आपण नवरात्रीचे कुलदेवतेचे गोष्टी आणि नियम आपण समजून घेतले. कुलदेवतेचं जेवढं तुम्ही मनापासून कराल ना तेवढ्या तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर व्हायला सुरू होतात. कारण हे जे सगळं ब्लॉकेजेस आहेत ना हे आपल्या प्रारब्धाचे आहेत. म्हणजे जे काही आपण लोन घेऊन आलेलो आहे प्रारब्धाचा तो आपल्याला क्लिअर करायचा आहे आणि मग ते क्लिअर करण्याला दोष स्वरूपात हे वेगवेगळ्या आपल्याला त्या गोष्टी सांगितलेल्या असतात. म्हणजे कुलदोष असेल, पितृदोष असेल, किंवा पत्रिकेतला ग्रहदोष असेल, केंद्र योग असेल, चांडाल योग असेल, हा योग तो योग असेल. आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की ती म्हणजे की बघा, 14 तारखेला जर पॉसिबल असेल तुम्हाला कोणाला शक्य तर गर्दीच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका. कारण ते सर्व पितळे अमावस्येचा काळ आहे आणि तिन्ही सांजेचा जर पॉसिबल असेल कोणाला तर तिन्ही सांजेचं बाहेर पडू नका त्या दिवशी. कारण अनेक प्रकारच्या वाईट युती, मंगळकेतू, गुरु राहू, चांडाळ योग वगैरे असे वेगवेगळी वाईट आणि विचित्र फ्रिक्वेन्सी तेव्हा तयार झालेली आहे. तर शक्यतो पडू नका त्यावेळेला. ठीक आहे. आता आपण जे कन्यापूजन आहे, कुलदेवतेचा समजलं तर कन्यापूजनाचं काय महत्व आहे नवरात्रामधलं तर ते समजून घेऊया. नवरात्रामध्ये कन्यापूजन म्हणजे स्त्री हे आणि त्याच्यात जी कन्या आहे ती तर साक्षात परशक्ती असते. त्यामुळे तिचं पूजन केल्याने देवी अत्यंत प्रसन्न होते आणि प्रत्येक वर्षाच्या मुलीची एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी असते. तुम्हाला कुठल्या वर्षाची मुलगी म्हणजे असं ती भेटेलच असं काही जरुरीचं नाहीये, परंतु ती पूजन केलं तर त्याच्यामुळे कसे अडथळे दूर होतात. जर भेटलं तर चांगलंच आहे, नाही भेटलं तरी तुम्हाला ज्या वर्षाची मुलगी भेटेल तिचं पूजन तुम्ही करा, पण कन्या पूजन करा नवरात्रामध्ये. आता आपण समजून घेऊया की नवरात्रात कन्यापूजन चं काय महत्व आहे किती वर्षाच्या मुलीचं. नवरात्रामध्ये कन्यापूजन जे आहे त्याच्यामध्ये विशिष्ट वर्षाच्या मुलींमुळे विशिष्ट वर्षाची फलश्रुती प्राप्त होते. आता काय आहे, 2 वर्षाची जी मुलगी असते ना तिला कुमारी म्हणतात आणि तिचं जर पूजन केलं नवरात्रामध्ये, जर आपण तिची पूजा केली. आता पूजा करायची म्हणजे काय, तिचे पाय धुवायचे आहेत, तिला म्हणजे भेट वस्तू द्यायच्या आहेत, काहीतरी खायची वस्तू द्यायची आहे. प्रत्येकाला जेवण पॉसिबल आहे असं काही नाहीये. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी द्या, नाही दिलं तरी काहीतरी खायची वस्तू द्या आणि काहीतरी भेट वस्तू द्या. हे कन्यापूजनचं एवढं सिंपल आहे. तर 2 वर्षाच्या मुलीला जर कन्यापूजन केलं तर त्याच्यामुळे दुःख दारिद्र्याचा नाश होतो, शत्रुपीडा होत नाही, आयुष्य वाढते. हे 2 वर्षाच्या मुलीला पूजन होतं. त्याच्यानंतर ती त्रिमूर्ती म्हणजे 3 वर्षाची जी मुलगी असते तिला त्रिमूर्ती म्हणतात. तिचं पूजन केलं तर
जे धैर्य आहे, अर्थ आहे, काम, पुरुषार्थ प्राप्ती, अशा गोष्टी आयुष्यात घडायला लागतात. ज्यांना संतती दोष आहे, मूल होत नाहीये, मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी 3 वर्षाच्या मुलीचे पूजन करा. त्याच्यामध्ये शुभफळ आपल्याला भेटतं. 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात. तिचं पूजन जर केलं तर आपल्या इच्छांची पूर्ती होते. 5 वर्षाची रोहिणी आहे, तिला जर पूजलं तर शरीरातले जे काही रोग आहेत, असाध्य रोग आहेत, बरेच वर्षभर पेशंट्स पडून आहेत बेडवर, त्यांना मुक्ती मिळते, त्यांच्यासाठी चांगलं आहे. 6 वर्षाची मुलगी कालिका आहे, तिचं पूजन केल्यामुळे कोर्ट कचेऱ्या, हितशत्रूंचा नाश होतो. 7 वर्षाची चंडिका आहे मुलगी, चंडिकेचं स्वरूप आहे, तिचं पूजन केल्याने धनलाभ आणि ऐश्वर्य प्राप्ती होते. म्हणजे जे पैशाचे प्रॉब्लेम्स ते तर सगळ्यांनाच आहे. बघा, 7 वर्षाची मुलगी भेटली तर, मी इकडे बघून ठेवलेले आहे, आधीपासूनच मला माहिती होतं. अजून पण तुमच्याकडे दिवस आहेत, 7 वर्षाची मुलगी शोधा आणि नवरात्रात तिचं पूजन करा, शक्य असेल त्या दिवशी. त्याच्यानंतर 8 वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात. तिचं पूजन केल्यामुळे दुःख आणि दारिद्र्य, संकटांचा नाश होतो. आर्थिक गंडांतर जे चालूच आहे त्याच्यातनं मुक्ती मिळत नाहीये, तर ह्या गोष्टी दूर होतात. त्याच्यानंतर जी 9 वर्षाची मुलगी आहे तिला दुर्गा म्हणतात, आणि तिचं पूजन केल्यामुळे काय होत आहे, तिचं पूजन केल्यामुळे तर अतिक्रूर हितशत्रू, वाईट, तुमच्यावरती काहीतरी चुकीचा प्रकार करून ठेवलेला आहे कोणी, अकाल मृत्यूच घरात सापळा, म्हणजे काय सगळं टेन्शन जे काय आहे त्याच्यातनं बाहेर पडायलाच भेटत नाहीये. 9 वर्षाच्या मुलीचं पूजन करा, तुम्हाला ह्याच्यातून मुक्ती भेटेल. त्याच्यानंतर 10 वर्षाची जी मुलगी आहे, ती तर उद्योजकांना, म्हणजे त्याची सर्व इच्छा प्राप्त होतात, आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त होतं, प्रत्येक गोष्टीतले अडथळे दूर व्हायला लागतात. तर अशा प्रकारे 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या मुलींचं आपण कन्यापूजन या नवरात्रात करायचं आहे. तर कधी करायचं आहे नवरात्रात कन्यापूजन, आपण ते दिवस पण मी तुम्हाला सांगतो. ते दिवस आहेत 15 तारीख रविवारी, 17 तारीख मंगळवार, 19 तारीख गुरुवार, 20 तारीख शुक्रवार आणि 22 तारीख रविवार. म्हणजे ह्याला ज्या तिथी आहे, ज्याला नंदा, जया, पूर्णा, या ज्या काही शुभ तिथी आहेत, या तिथी या दिवशी येतात. त्यामुळे त्या दिवशी केलेलं कन्यापूजन हे आपल्याला विशिष्ट लाभ देणारं घडतं. तर अशा प्रकारे आपण नवरात्रीच्या बऱ्याच गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. आपण कन्यापूजन समजून घेतलेलं आहे त्या पद्धतीने. सर परत डेट सांगा ना, 15, 17. मी ह्याच्यावरती टाकणार आहे, युट्यूब वरती अच्छा, पण हा व्हिडिओ टाकणार आहे, उद्याच मी अपलोड करतो, चालेल तर चालेल. तुम्हाला भेटेल त्या ह्याच्याप्रमाणे. ठीक आहे, तर अशा. सर एक क्वेश्चन होता. हा, बोला ना. हा, नवरात्रीमध्ये अखंड दिवा जो लावतो आपण, तर त्याचं काय महत्व काय आहे? अखंड दिवा जो लावतो ना, ऍक्च्युली तो 9 दिवस तर लावतातच, पण असं म्हणतात की अखंड दिवा जर आपण कंटिन्यू 40 दिवस ठेवला, तो तांदळावरती किंवा गव्हावरती लावायचा असतो अखंड दिवा, आणि तो जर 40 दिवस आपण ठेवला ना, तर त्याच्यामुळे घरातली आणि कुळातली जी काही चुकीची शक्ती आपल्याला त्रास देणारी आहे, आपली चुकीची कर्म आहेत, ती त्या प्रकाशाच्या प्रभावाने, त्या एनर्जीने नष्ट व्हायला सुरुवात होते. हे त्याचं महत्व आहे. पण नुसता दिवा लावून नये, आपली मानसिकता पण तशी पाहिजे. तो दिवा असेपर्यंत आपण त्या देवीनी आपल्या आयुष्यात, म्हणजे जे देवी सुक्तात सांगितलेलं आहे की या देवी सर्व भूतेषु बुद्धी, शक्ती, शुद्धा, म्हणजे निद्रा, जे काही आहे, लक्ष्मी आहे, या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून आपण तिच्या स्मरणात आणि तिच्या कृतज्ञतेत 9 दिवस निरंतर राहायचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे.
आणि 9 दिवसाचा किंवा 40 दिवसाचा जो अखंड दिवा ठेवला तर त्याचा पण एक विशिष्ट लाभ आहे. तर करू शकता तुम्ही त्याच्याप्रमाणे. ठीक आहे सर, धन्यवाद. थँक्यू. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे? कोणाला काही विचारायचं आणखीन प्रश्न नाहीये? ठीक आहे. तर हे होतं नवरात्रातलं तुम्हा सगळ्यांसाठी काही दिव्य उपाय जे माझ्या गुरूंच्या कृपेने आशीर्वादाने आज तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. आणि जाता जाता तुम्हा सगळ्यांना